या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत। अनाधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलदादा चव्हाण यांच्यासह माझे सहकारी प्रवक्ते इंदुराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी आणि आमचे ठाणे शहर प्रशासकीय सरचिटणीस महेंद्र म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम चव्हाण यांना की यांनी संवाद साधा। आजची पत्रकार परिषद ही अनधिकृत बांधकामाबद्दल आहे। आपल्या सर्वांना ज्ञात असेल की 12 जून 2025 ला माननीय उच्च न्यायालयाने माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांना अनधिकृत बांधकामा संदर्भात काही निर्देश दिले। त्या निर्देशामध्ये त्यांनी जे म्हटलं होतं की जाऊन दिव्याला जी बांधकामं आहेत ती स्वतः उभं राहून तोडावी। पोलीस कमिशनरना सांगितलं ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन द्या, CRP द्या, SRP द्या। आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की त्यांनी त्या ऑर्डरमध्ये नमूद केलं होतं की ज्युडिशियल ऑफिसर ठाणे म्हणजे ठाण्याच्या डिस्ट्रिक्ट जजना सांगितलं होतं की तुम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी करायची। ठाण्याच्या डिस्ट्रिक्ट जजनी बन्साली नावाचे ऍडिशनल सेशन जज यांना नेमलं। त्याच्याबरोबर हायकोर्टाने एक ज्युडिशियल ऑफिसर पाठवले होते हायकोर्ट रजिस्ट्रार मधून। त्यांनी त्याचं सगळा जे तोडकाम चालू आहे त्याचं लेखाजोखा करायचा, बघायचं तोडतायत का नाही आणि त्याची माहिती दैनंदिन माहिती ज्युडिशियल ऑफिसर आणि हायकोर्टाला द्यायची। नंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी जिथे जिथे बांधकामं या ठाणे शहरामध्ये आहेत चालू सगळ्या प्रभाग समित्यांमध्ये त्याचा स्वतः ज्युडिशियल ऑफिसर आणि ते जे आलेले होते हायकोर्टातून त्यांनी जाऊन स्वतः अतिक्रमण उपायुक्त आणि सगळे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्याकडून जाऊन माहिती घ्यायची आणि कळवायची किती बांधकामं चालू आहेत आणि त्या बांधकामांच्या ची स्थिती काय आहे। तर आम्ही ते या ठिकाणी तुम्हाला जाहीर करू इच्छितो की तो जो बांधकामांचा अहवाल आहे तो पूर्णपणे फार्स होता। ती अनधिकृत बांधकामं जी दाखवली गेली ती फार्स होती, कारण त्यांनी जी दाखवली आहेत काही ठराविक बांधकामं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सर्व बांधकामांचे फोटो काढून आणलेले आहेत। या बांधकामांमध्ये विशेषतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 175 बंगले आहेत आणि ते आम्ही स्वतः हे करून आणलेले आहेत, गुगलवर काढून आणलेले आहेत। 175 बंगले अनधिकृत, म्हणजे ज्या ऑर्डर मध्ये त्यांनी म्हटलं होतं ग्रीन झोन वरती बंगले उभे राहता कामा नये, तर हे 100 म्हणजे त्यांनी टर्फ वरती कारवाई दाखवली ती एक फार्स होता। खोटं उगीच काहीतरी कोर्टाला दिशाभूल करायला फार्स होता आणि म्हणून ही बांधकामं आम्ही स्वतः फोटो काढले, टर्फ पण अर्धवट तोडलेले होते। ही बांधकामं 175 बांधकामं ही आम्ही दाखवली, ही काढलेली आहे। ही 175 बांधकामं। त्यानंतर त्याच येऊरमध्ये 28 अधिकृत बंगल्यांना मंजुरी दिलेली आहे। त्या 28 अधिकृत बंगल्यांमध्ये जे बंगले आहेत ते राजकीय पुढाऱ्यांचे आहेत, आमदारांचे आहेत, माजी मंत्र्यांचे आहेत, माजी नगरसेवकांचे आहेत, उद्योजकांचे आहेत, बिल्डर्स लोकांचे आहेत। ठाण्यातल्या अधिकृत बंगले ज्यांना पण ती मंजुरी वादातीत आहे ती मंजुरी पण देऊ शकत नाही ठाणे महानगरपालिका। आम्ही पूर्वीपासून सांगतोय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये आपण कुठल्याही नॅशनल पार्क मध्ये दिव्यामध्ये 110 अनधिकृत बांधकाम अजून बिल्डिंग चालू आहे। किती? 110 हे बघा दिव्यामध्ये 110 बांधकामं चालू आहेत। त्याचे आम्ही रितसर गुगलवरना फोटो काढून आणले, दाखवतो हे बघा, दाखवा गुगल मध्ये। 110 बांधकामं अजून सुरू आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मडवी, काय नगरसेवकाचं नाव द्या, रमाकांत मडवी, त्याच्या वॉर्डात आणि शैलेश पाटीलच्या वॉर्डात 120 बिल्डिंगी चालू आहेत। 120 बांधकामं ही सुरू आहेत। म्हणजे दोन्ही टोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामं सुरू आहेत। हे लोकमान्य नगर, सावरकर नगर, तायडे आहे ना, तायडे, त्याच्या इथे 10 इमारती आहेत चालू, 10 इमारती आहेत। हे लोकमान्य नगर, सावरकर नगर, हे बघा
हा लोकमान्य नगर सावरकर नगरचा हे आहे. लोकमान्य नगर सावरकर नगर हे मुंब्रा प्रभाग समिती 26 इमारती. मुंब्रा प्रभाग समिती 26 इमारती. या बघा हे माझीवळा मानपाडा प्रभाग समिती. याच्या टर्स बिल्डिंगी दाखवा. कळवा प्रभाग समिती कळवा खारेगाव. याच्यात याच्यात सद्यस्थितीमध्ये 7 इमारती चालू आहेत आणि बांधलेल्या वेगळ्या. हे वर्तकनगर प्रभाग समिती. हे वर्तकनगर प्रभाग समिती. वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये येऊरच्या व्यतिरिक्त जी बांधकामं आहेत सध्या सुरू आहेत, छोटी मोठी सगळी बांधकामं. हे बघा, हे पूर्वी असं होतं, हे असं होतं, आता बघा कसं झालंय. बघा वर्तकनगर प्रभाग समिती. ही इमारत बघा इथे डावीकडे वरचे 2 माळे बांधले जात आहेत अगदी माझ्या ऑफिसच्या समोर. ही एक आहे आणि आत एक आहे वाड्यामध्ये लोकमान्य नगर मध्ये. तर माझा प्रश्न हा आहे माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि कोर्टाला सुद्धा की अनधिकृत बांधकाम प्रकरणी मी लोकायुक्त तत्कालीन लोकायुक्त आत्ताचे पण आहेत यांना मी 27/7/2021 ला पत्र दिलं होतं. किती? 27/7/2021. बघा 27/7/2021 ला पत्र दिलं होतं लोकायुक्तांना की अनधिकृत बांधकामांमुळे या ठाणे शहराच्या जे जेन्युइन टॅक्स पेअर आहेत, जे खऱ्या ऑथराइज बिल्ड याच्यामध्ये राहतात, यांच्यावरती यांना जे नागरी सुविधा पुरवली जाते त्याच्यावर परिणाम होतो. ही अनधिकृत बांधकामांना नागरी सुविधा पुरवताना पैसा खर्च होतो, ही तोडायला पैसा खर्च होतो आणि त्यामुळे जो पैसा जनतेच्या टॅक्स मधून वसूल केला जातो तो ह्यांच्यावरती का खर्च केला जातो असा माझा प्रश्न होता. त्याला त्यांनी नोटीस मारली होती सहाय्यक आयुक्तांनी, आपल्या लोकायुक्तांनी, आणि त्याच्यामध्ये लोकायुक्तांनी आदेश दिलेले होते. हे आदेश दिलेले होते लोकायुक्तांनी. तर 8 डिसेंबर 2021 ला त्याच्यामध्ये कबुली दिली होती. जेव्हा आम्ही तक्रार केली तर पहिली हिअरिंग झाली. त्या हिअरिंग मध्ये कबुली दिली होती कोणी आयुक्तांनी. ती कबुली अशी दिली होती, ही कबुली त्यांनी दिली होती ही कबुली त्यांनी दिली होती 8 डिसेंबर 2021 ला की आम्ही यापुढे कोणत्याही इमारतींना, अनधिकृत इमारतींना आणि बांधकामांना, ऐका जरा, आम्ही पाणी देणार नाही, वीज देणार नाही, टॅक्स लावणार नाही. तर आमचा प्रश्न महानगरपालिकेला हा आहे आणि जे ज्युडिशियल ऑफिसर आहेत बनसाली यांना आमचा प्रश्न हा आहे की या आम्ही केलेल्या तक्रारीनंतर, आम्ही जी लोकायुक्तांना तक्रार केली आणि लोकायुक्तांनी जे आदेश दिले, आम्ही लोकायुक्तांना 27/7/2021 रोजी तक्रार केली. 27/7/2021 रोजी आम्ही तक्रार केली, म्हणजे 2021च्या 7व्या महिन्यात तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने 2021च्या 7व्या महिन्यापासून त्यांनी क्लिअर केलंय की आम्ही अनधिकृत बांधकामांना पाणी, लाईट आणि टॅक्स लावणार नाही. मग आतापर्यंत अशा किती इमारतींना पाणी, टॅक्स, लाईट लावलेला आहे? हा आमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्यांची अनधिकृत बांधकामांमध्ये चौकशी चालू होती सहाय्यक आयुक्त, त्या चौकशीचं काय झालं? त्या चौकशीचा लेखाजोखा तुम्ही ज्युडिशियल ऑफिसर बनसालीकडे ठेवलाय का? ही जी अनधिकृत बांधकाम 2021 7 जुलै नंतर झाली, ज्याच्यावरती पाणी आणि टॅक्स लावण्यात आला किंवा पाणी आणि लावण्यात आला, त्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली? ही जेवढी आता बांधकामं सुरू आहे आणि आता तोडायला एवढा खर्च येतोय,
तर ही बांधकामं तोडणार का बाकीचे? आणि ही बांधकामं ज्यांच्यामुळे बांधली गेली, ज्या अधिकाऱ्यांमुळे, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सस्पेंड करणार का? त्यांच्यावरती कारवाई तुम्ही करणार का? हे आमचे मूळ प्रश्न आहेत. स्वतः बिपिन शर्मांनी एक कागद आहे की ज्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त घोंगे, प्रणाली घोंगे, त्यांचा रिपोर्ट आहे की सहाय्यक आयुक्त तोडत असताना बांधकाम कळव्याला त्यांचा फोन आला बिपिन शर्मांचा की बांधकाम तोडू नका, विकासकाला तोडायला लावू. आता अनधिकृत बांधकाम बांधणारा हा कोण? विकासक होऊ शकतो का? तो बिल्डर, टाकोली मूल्यातली बिल्डिंग. तोही कागद आमच्याकडे आहे, तोही आम्ही यांना देतोय बन्सालींना. आणि म्हणून माझं ह्या आयुक्तांचा काही दोष नाही, पण ह्या आयुक्त सुद्धा जेव्हापासून आले, मी सातत्याने हे बघा पत्रव्यवहार करतोय. अगदी टाउन प्लॅनिंगला पण पत्रव्यवहार केला मी वरती. आयुक्तांना सातत्याने सांगतोय मी की पाटोळे, तायडे, मनीष जोशी, तो सचिन बोरसे, हे लोक गायब असतात, दिसतच नाही कॅबिन मध्ये, कुठे जातात काय कळत नाही. परंतु ही बांधकामं सुरू आहेत. आणि एवढी जर मोठ्या प्रमाणात दिव्यामध्ये 110 इमारती, येऊरमध्ये एवढे बंगले आता पण सुरू आहेत, होते, आता तातडीने करतात, तर याच्यावर तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आणि आमचं ह्यांनी गोदापुरेंनी पहिल्या 2009ला 1 नंबर पाड्यामध्ये सुधीर बर्गेंनी पिटिशन केलं होतं, प्रताप सरनाईकांनी करायला लावलं होतं. ती बिल्डिंग जमीनदोस्त केली, तिची ऑर्डर आहे, ते कमल काटा आणि ती बिल्डिंग जमीनदोस्त केली. त्या बिल्डिंगवर 2019ला परत बिल्डिंग बांधण्यात आली आता रिसेंटली. मग एक राहुल पवार नावाच्या एका मुलग्याने रिट पिटिशन केलं, ते निदर्शनास आणून दिलं. आता त्याच्यावर परत कारवाई सांगितली करायला, आणि घुगे नावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही लगेच कारवाई करू. थोडीशी तोडली इकडे तिकडे. आश्चर्याची बाब म्हणजे ही की हायकोर्टाने निष्कासित केलेल्या बिल्डिंगला टॅक्स गोदापुरेंनी सरनाईक साहेबांच्या दबावाखाली लावून दिला. असं मला गोदापुरे बोलले, टॅक्स लावलेच आहे पण सरनाईक साहेबांच्या दबावामुळे मला टॅक्स लावावा लागला. मी अगदी ओपन वाक्य करते. त्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. गोदापुरेने टॅक्स कसा काय लावला? जर हायकोर्टाने बिल्डिंग निष्कासित केली आहे तर म्हणजे ही मजल यांची, हे सगळं रॅकेट आहे यांचं. जसं सुहास देसाई म्हणाले 300 रुपये फुटाखाली यांची हे होते. महेश आयरांचा एक ऑडिओ व्हायरल आलाय की त्यांच्याच खासदारांनी सांगितलं होती आपल्या नगरसेवकांना मदत करा. एक ऑडिओ बाहेर आलाय जो सगळीकडे फिरतोय. तर हे जे नगरसेवक आहेत, काय नाव त्यांचं, रमाकांत मडवी, या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. मुंबईवाल्या नगरसेवक, सर्वात महत्वाचं पहिलं, जर या अनधिकृत बांधकामांमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना जर कारवाई केली नाही, निलंबन केली नाही 2 दिवसात, तर आम्ही बन्सालींकडे जाणार आणि मी सगळे कागदपत्र पुराव्यानिशी त्या बन्सालींकडे जबाब देणार. मग त्याच्यात चौकशी त्यांनी करायची किंवा नाही करावी तो त्यांचा भाग, पण तो स्वतंत्र PIL आम्ही याच्यात करणार की 7 जुलै 2021 पासून ज्या इमारतींना, अनधिकृत इमारतींना पाणी, लाईट आणि टॅक्स लावण्यात आला असेल, मग याच्यामध्ये अशोक गुरुकुले असेल, याच्यामध्ये गोदापुरी असेल, याच्यामध्ये नंतर तत्कालीन तो बोरसे असेल, इतर सहाय्यक आयुक्त होते ज्यांची चौकशी झाली, त्या चौकशीचं काय झालं? सगळे सहाय्यक आयुक्त त्यांना अजून का ठेवले सेवेत? त्यांना प्रमोशन्स पण दिले, असं आम्हाला राहुल बेंगेंनी पण मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. त्यांना प्रमोशन्स पण दिलेत. पाटोळे सहाय्यक आयुक्त म्हणून असताना त्याची चौकशी झाली अनधिकृत बांधकामात, त्याला DMCचं प्रमोशन दिलं आणि DMC एन्क्रोचमेंट. हाऊ कॅन इट बी? म्हणजे हा फार्स आहे. हे आयुक्त कोणाच्या तरी दबावाली काम करतायत. हे कॅबिन सोडत नाही, ती लोक गायब असतात दिवसभर, त्यांच्या सेटिंग्स चालू असतात. मला असं कळलं, जो पेटिशनर आहे तिकडचा दिव्याचा, ज्यांनी बिल्डिंग केलं, त्यांच्या वकिलांनाही ट्रॅप करण्याचा यांनी प्रयत्न केला. त्यांचे कलेक्टर आहेत, कोण त्या जसबीरचं नाव घेतं, लोक यांचे कलेक्टर आहेत. तर हे सगळे कलेक्टर, मध्ये मी सगळे कलेक्टर लोकांची नावं दिली होती तुम्हाला जेव्हा महेश आयरांचं प्रकरण झालं होतं. सगळे कलेक्टर कोण कोण आहेत त्यांचं दिलं होतं. आता ते रिटायर झालेत. तरी पण जी अनधिकृत बांधकामं झाली ठाण्यामध्ये, त्या अनधिकृत बांधकाम, आमचा प्रश्न आहे ना की ती जर अनधिकृत बांधकामं झाली आहेत, मग ती कोणामुळे झाली? ती ज्यांच्यामुळे झाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्या बांधकामात ती तोडणार कधी? आणि मग त्याची चौकशी लागेबांधे, त्याची अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे ना की या बांधकामाला पैसा कोणी लावला, ही बांधकामं कुठल्या बिल्डर लोकांनी केली, या बांधकामांमधून कोणाला पैसे देण्यात आले, कुठल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले, कुठल्या लोकप्रतिनिधींना देण्यात आले, ते बिल्डर कोण आहेत, ही ज्युडिशियल इन्क्वायरी. याच्यामध्ये MRTP ची कारवाई केली का? 260 ते 268 ही MRTP मधली कारवाई आहे, दिलेली आहे. शासनाचे GR आहेत, शासनाचा कायदा आहे. मग कायद्यात म्हटलं MRTP मध्ये 260
अन्वे नोटीस पहिली द्यायची 268 म्हणजे पोलिसांना पत्र, आणि पोलिसांना सांगायचं वेकेट करून घ्या. मग याच्यामध्ये पोलीस सामील आहेत का, किती पोलिसांना याच्यात पैसे मिळाले, किती सिनियर पीआय याच्यात पैसे मिळाले, किती एसीपी डीसीपी ज्यांना जे कोणी असतील कुठपर्यंत हा पैशाचं लागण आहे ती सगळी शोधून काढणं गरजेचं आहे. फारच आहे माझं म्हणणं आहे. आज विधानसभेत घोषणा होतात, आव्हाड साहेब बोलले, शिंदे साहेब बोलले आम्ही हे करू ते करू, काही आम्हाला माहिती काही होणार नाही. या फक्त तिथे ती विधानसभेत सुद्धा एक वेगळ्या प्रकारची चर्चा चालते, त्याच्यावरती जास्ती बोलू शकत नाही कारण तो आपल्याला आम्हाला अधिकार नाही. पण काय बोललेत ते आम्ही सांगू शकतो की तिथे आव्हाड साहेबांनी एवढंच काढलं. आमचं म्हणणं आहे आव्हाड साहेबांनी दिव्याचं पण काढावं, आणि शिंदे साहेब जर म्हणते अनधिकृत बांधकाम आहेत तर त्या दिव्यामध्ये त्यांचे चिरंजीव आहेत, तिथे त्यांचे नगरसेवक आहेत. माझ्या वॉर्डात का नाही अनधिकृत बांधकाम, बिल्डिंग का होत नाही? मला जबाबदार करा. अनधिकृत बिल्डिंग होत असेल तर मी जबाबदार आहे जर असेल तर, पण नाही झाली माझ्या वॉर्डात 15 वर्षात 20 वर्षात, माझ्या आधी आहे बिल्डिंग. तर स्वतः पाटोळीने 4 वेळा आम्हाला हे दिलं एका याच्यामध्ये की मी आत्ता तोडतो, उद्या तोडतो, परवा तोडतो, लेखी आश्वासन दिलं. आम्ही तिथे उपोषणाला बसल्यावर महापालिकेसमोर सुद्धा, वर्तकनगरला सुद्धा अद्याप त्या बिल्डिंगी तोडलेल्या आहेत. त्या जगदाळ्यांच्या समोर नाल्यावरती बिल्डिंग आहे ती अजून तोडलेली नाही. म्हणजे यांचे कुठेतरी यांनी घेतलेले पैसे, मी तर असं मला असं कळतं 20-20 लाख 10 लाख हे लोक घेतात. हा दुसरं तो संतोष तोडकर नावाचा जो तोडणारा आहे कलेक्टर आहे, तो स्वतः बांधकामं तोडायची कॉन्ट्रॅक्ट घेतो. जसा तो बालाजीवाला घेतो, बालाजीवाल्याला नेमलाय त्या रामाच्या मुलाला, तसा तो घेतो आणि डिलॅपिटेड बिल्डिंग म्हणजे धोकादायक ज्या अधिकृत इमारती आहेत त्याचं काम त्याला दिलं जातं. वास्तविक ह्या इमारती कोणी तोडायच्या असतात, धोकादायक अधिकृत या जो बिल्डर डेव्हलपमेंट करणार त्याने तोडायचे असतात, हे तोडायला घेतात. आणि याच्यात यांचे ह्या डीएमसी लोकांचे इलिगल पैसे आहेत, हे यांची इन्व्हेस्टमेंट आहे, आणि हे पैसे गोळा करून बिल्डर लोकांकडे यांची इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सगळ्या डीएमसीची. आणि सर्वात महत्वाचं डीएमसी तुम्हाला सांगतो आणखीन एक उदाहरण. पाटोळे जो डीएमसी आहे त्याने आमच्या इथल्या अधिकाऱ्यांना दम दिला. प्रभाग अधिकारी अनिल पाटील आणि तो दवणे की त्या साईटवर जायचं नाही, विक्रम चव्हाणच्या नादाला लागायचं नाही, तुम्हाला बघून घेऊ. तायडेने दम दिला. एएमसी सुर्वे जी आहे ना, सुर्वे महिला जी प्रभारी एएमसी झाली होती, तिला दम दिला तिकडे कासरडावलीला जायचं नाही. मला विचारल्याशिवाय कशाला विक्रम चव्हाणांची तक्रार नाही जायचं, हे धंदे करतील. रणदिवेबाई तिला दबाव टाकला जाऊन. आमच्या इथे मी गावी असताना आमच्या इथे एक सोसायटी नाही का, आत इमारत भिंत आहे, त्यांची जुनी भिंत आहे, आमच्या अधिकृत भिंत आहे, ती जाऊन तोडा, कोणत्याही तक्रार केली. हे सगळे धंदे करतात. याच्यात एएमसी आता नवीन आले, त्या एएमसीचा काही रोल नाही. तो बनसोडे असेल, कावळे असेल, हे सांगळे आहेत, यांचा डीएमसी सांगळे यांचा काही रोल नाही. याच्यात मुख्य रोल आहे प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त, गोदापुरे पूर्वीचा रोल, अशोक बुरपुले, जो सचिन बोरसे, आणि जेवढे असतील मग ते प्रीतम पाटील, अक्षय गुर्दे बिडदे, हे सगळे, बिपिन शर्मा, हे सगळे इन्व्हॉल्ड आहेत. फक्त हे आयुक्त नाही आहेत, पण हे आयुक्त धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. असे रोज गेलो की आम्हाला सांगतात हा असं केलं का, अच्छा असं केलं का, हा हा अच्छा 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 माहिती घेतो. हे काय रे किती तोडायचे बाकी आहेत, हे असं नाही चाललं. तुम्ही आयुक्त आहात, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. हल्ली तर भेटतच नाही, टेन्शन मध्ये आहेत म्हणतात ते आयुक्त. हा मला 1-2 लोकांनी सांगितलं, डेव्हलपरनी मी भेटायला गेले, मला झोप येत नाही, माझं वजन कमी झालं, मला हे कोर्टाने कामाला लावलंय, मला चिंता वाढली आहे माझी, माझा सीआर खराब होणार. सीआर खराब होणार तर आम्ही 1.5 वर्ष सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही काही केलंच नाही. आत्ता घोषणा करतात पाणी थांबवा, हे थांबवा. इथं माझी आहे तक्रार, ही बघा ना, हे लोक आयुक्तांनी तक्रार हे दिले, आदेश दिलेत, हे बघा, हे मी तुम्हाला दिले होते आधी पण आदेश, हे लोक आयुक्तांनी आदेश दिलेत बघा तेव्हाचे. मग तेव्हापासून काय झालं, गोदापुरीने कसा टॅक्स लावला, बुरपोलीने कसं काय पाणी दिलं, पाणी खात्याच्या लोकांनी पाणी कसं दिलं, आणि बुरपोलीने का नाही पत्र दिलं विद्युत खात्याला आणि टोरंटला, बुरपोली नाही दिलं त्यांनी पत्र. मग त्याचं दाब कोण देणार, त्याचा हिशेब कोण देणार. त्यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे आणि कडक कारवाई यांच्यावर झाली पाहिजे. मोक्का अंतर्गत जेवढी ही साखळी आहे, दिस इज अ क्रिमिनल चेन, ऐकलं का, दिस इज अ क्रिमिनल चेन ऑफ ऍक्शन. जसं संघटित गुन्हेगारी हळूहळू ही कीड पोकरते ठाण्याला, आणि याच्यामुळे ठाणेकर त्रस्त आहेत. जेवढी वाहतूक वाढली आहे, खड्डे बिड्डे रस्त्यांना जेवढे आहेत, ह्याच फलित आहे. त्यांच्या गाड्या फिरतात. या अनधिकृत बांधकामधारकांना जे आता डिक्लेअर केलं, येऊरला अनधिकृत बांधकामांना पुरवणार हे देऊ नका, मटेरियल पाठवणार. अरे मी 10 वर्ष बोंबलतोय, चौकशी माझ्यामुळे लागली, मी बोंबलतोय. आता हायकोर्टाने आदेश दिले होते, म्हणजे हायकोर्टाचे आदेश देईपर्यंत सुमोटो काय करत होते, मी स्वतः सांगायचो येऊरला बांधकामाचं साहित्य कसं काय जातं,
पाणी कसं काय दिलं जातं, बंगले बोरिंग कसे काय मारली जातात, तिथे प्राण्यांना फिरता येऊ नये म्हणून भिंती कशा बांधल्या गेल्यात, प्राणी फिरू शकत नाही, लाईटी कशा घेतल्यात, ते टर्फ एवढे लाईटचे शॉक लागतात त्या प्राण्यांना, ते पाणी जिकडे तिकडे बोरिंग मारल्यामुळे पाणी अटतं, ते सगळे वन्य प्राणी गेले निघून तिकडून, हैदोस घातलाय त्या लोकांनी, नुसतं हे डीजे बीजे नाही, हैदोस एवढी मोठ्या प्रमाणात बांधकाम. हा बरं, बंगले बांधले एवढे, तर ती झाडं गेली कुठे? बंगले बांधताना एवढी झाडं तोडली यांनी, लाखो झाडं, त्या बंगल्यांमधली झाडं कुठे गेली? कारण का एवढं डेन्स फॉरेस्ट आहे आणि संजय गांधी नॅशनल पार्क आहे, तर नॅशनल पार्क मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट अलाउड नाही, नॅशनल पार्क मध्ये ह्युमन ऍक्टिव्हिटी अलाउड नाही, डेव्हलपमेंट अलाउड नाही, असं कायदा आर्टिकल सांगतं. घटना 48 कलम 48 आणि 51 भारतीय घटनेतलं कलम सांगतं, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट. आणि हे वारंवार नुसते अभिजित बांगर नाही, अगदी संजीव जयस्वाल पासून आम्ही तक्रारी करतो, अरे राजीव पासून मी स्वतः तक्रारी करतोय अनधिकृत बांधकामांमध्ये, संजीव जयस्वालांपासून. तरी बांधकामं सुरू आहेत आणि बांधकामं जर सुरू बंद करायची असतील तर मोठ्या स्वरूपात कुलकर्णी म्हणजे याची चौकशी झाली पाहिजे. आणि आता बघू हायकोर्ट काय करतं, हायकोर्ट शेवटी आहे, आपण हायकोर्टला बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं याच्यात सीबीआय इन्क्वायरी, अँटी करप्शन, कोर्ट मॉनिटर, जसं वन मॅन कमिटी नेमली आहे आता देवेंद्र फडणवीसांनी येऊरसाठी, कोर्ट मॉनिटर झाली पाहिजे. हे सगळं कोर्टाने मॉनिटर केले पाहिजे. ह्या सगळ्या बिल्डिंगी जेवढ्या आहेत त्या सगळ्या जमीनदोस्त झाल्या पाहिजेत. 2021 पासून जेवढ्यांना पाणी दिलंय, लाईट दिलंय, झालं पाहिजे. आणि या सगळ्यांवर कारवाई, कारण का नाही तर मग फास्ट ठरेल ना. एवढं सगळं होऊन सुद्धा आम्ही एवढं पेपरमध्ये बातम्या देतो, आपण एवढे बोंबलतो. आज हे बघा, हे एवढे डॉक्युमेंट्स हे सगळे अनधिकृत बांधकामांचे आहेत. चौकशा झाल्यात त्यांना स्टेटमेंट दिलेत, त्यांचे खुलासे दिलेत त्यांनी. तेवढी बांधकामं ह्यांनी दिलंय लिहून. कोणी? बिपिन शर्मांनी दिली आहे की बिपिन शर्माने असं लिहिलंय की बिपिन शर्मांनी लिहिलंय की आम्ही 12,500 बांधकामं तोडली. किती? हे बघा, हे बिपिन शर्मांनी माहिती दिली आहे की आम्ही ठाणे महानगरपालिका अनधिकृत बांधकामं तोडण्यात येत आहे. त्याचा तपशील आम्ही 12,500 बांधकामं 12.5 नाही, मोहिमेअंतर्गत 2015 पासून 24,000 बांधकामं तोडली. हे बिपिन शर्मांचं पत्र आहे. किती? 24,000 बांधकामं तोडली. कुठली 24,000 तोडली? ही बघा, ही यादी दिली आहे. मग त्या 24,000 बांधकामांचं सध्या काय? जर तोडली आहेत मग ती उभी कशी राहिली परत? हे बघा ना, हे बिपिन शर्मांचं पत्र आहे. सर्वात याच्यात करप्ट डिपार्टमेंट लीगल डिपार्टमेंटमध्ये जेवढ्या पीआयएल पडलेल्या आहेत, सुमोटो का नाही आता पण कारवाई केली? त्या उमेश पाटील आणि त्या दशरथ पाटलांनी जे खारेगावला शासकीय जमिनीवर बिल्डिंगी बांधल्या, त्या सगळ्यांनी. महसूल खात्याची लोक काय करत होते? महसूल खात्यामधून मला फोन, महसूल मंत्र्यांच्या पीएम लोकांचे फोन की जाऊ द्या, ते आपली लोक आहेत. महसूल खात्यावरती मी काढल्यामुळे महसूल खात्याने मला माहितीच्या अधिकारात दिले. हे बघा. आणि बिपिन शर्मांनी म्हटलं 24,000 इमारती. बघा, हे बिपिन शर्मांनी लोकायुक्तांना लिहून दिलंय. बघा इथे बघा वरती, 24,000 इमारतींवर आम्ही 24,000 बांधकामांवर आम्ही कारवाई केली. बघा, आणि बिपिन शर्मांची सही. आणि बघा, मग ती सध्या बांधकामं कुठे आहेत? हे सगळं आम्ही देणार आहोत. याची पीएल मी करणार. आणि मी जेव्हा पीएल करेन तेव्हा मी एकालाही सोडणार नाही. माझा भाऊ असला तरी सोडणार नाही. आणि अधिकृत बंगले तिथे मग आव्हाड साहेबांचे आहेत, बाकी ज्यांचे आहेत, सगळे बंगले तुटणार. अधिकृत होत कसे शकतात संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये? ते 20,000 स्क्वेअर मीटरचा बंगला दाखवता, अधिकृत बंगले होऊच कसे शकतात येऊर मध्ये? येऊर वन्य प्राण्यांचं ते येऊर आहे. तो महसुली गाव आहे म्हणतो. तो सुरावसे आहे, तो आरएफओ. मला म्हणतो महसुली गाव आहे. म्हटलं महसुली, मला तो आरएफओ आहे तिथला, रिजनल फॉरेस्ट ऑफिसर. तो म्हटलं मला होतो महसुली गाव. मग म्हटलं महसुली गावामध्ये अनधिकृत बंगले बांधायला परवानगी आहे? असं नाही मी म्हणालो. तो सगळे करप्ट आहेत. वरती कसे काय एक्साईजच्या गाड्या, दारू कशी पाठवली जाते? अनधिकृत बंगल्यांमध्ये दारू कशी पाठवली जाते? पोलीस काय करतात? पत्ते कसे खेळले जातात? क्रिमिनल लोकांचे क्लब आहेत वरती. मोठे क्लब धावत आले. आम्ही गेलो त्या दिवशी, तर दादा आमचं नको हे करू. बिल्डिंग क्रिमिनल लोक बंगल्यांना याच्या अनधिकृत बांधकामांमध्ये उतरलेत, मोठे मोठे क्रिमिनल. आणि त्यांना हे राजकीय पुढारी, आपलेच राजकीय पुढारी, सगळे आपलेच मित्र. क्रिमिनल आपले ठाण्यातलेच हार्डकोर क्रिमिनल, मोक्का लागलेले, टाळा लागलेले, हे आता बिल्डर झालेत. अनधिकृत इमारत त्यांना पोचलं जातं.
आणि त्यांच्या माध्यमातून हा पैसा गोळा केला जातो. मी वारंवार सांगतो की हा पैसा सगळेच नेते गोळा करतात आणि या पैशातून इलेक्शन लढतात. एकही माणूस याच्यातून सुटला नाही, संजय केळकर सोडून. संजय केळकर सोडून एकही माणूस ह्या ठाण्यातला सुटलेला नाही. आमदार असेल, माजी आमदार असेल, मंत्री असतील, सगळ्यांनी अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले. एक क्लस्टर यांचं पाप आहे. सगळ्यांनी दिघे साहेबांच्या काळामध्ये यांना आशीर्वाद होता, हे सगळे अनधिकृत इमारती बांधून मोठे झाले. पूर्ण सगळे एकाची बॅलन्स शीट सुरुवातीची सुरू केली तर भुर्जी पाव, चायनीज, चहावाला, काय कुठे कंपनीत कामाला, हमाल बिमाल, नथिंग, सगळे अनधिकृत. जेवढं अनधिकृत बांधकाम आहेत हे सगळे मानाच्या जमिनी, महसूल खात्याच्या जमिनी, हे जेवढे नेते आहेत काही ठराविक सोडले तर मिलिंद पाटणकरांसारखे वगैरे ठराविक, जे खरे नोकरदार LNT बिलिटी मध्ये काम करतात, हे सगळे. फक्त आम्ही इथे बसलोय, कोणी इन्व्हॉल्ड नाही. मी स्वतः इन्व्हॉल्ड नाही. असेल तर चौकशी करावी, मी चौकशीला तयार आहे. आदिवासींची जमीन ताब्यात घेण्याचं चालू आहे. MP गव्हर्नमेंट शासकीय जमिनी, सगळीकडे शासकीय जमिनी. मी सगळ्यात म्हटलं ना, MIDC, हे ठाण्याचा MIDC मध्ये जेवढे मोठे मोठे आता टॉवर झालेत हे सगळे इलिगल आहेत. त्याची पण माहिती मी घेतोय. हे सगळे IT सेक्टर मधले टॉवर्स आहेत. तिथे इंडस्ट्रियल झोन आहे. IT यूज आणि इंडस्ट्रियल यूज साठी तिथे मोठे मोठे पॉप्स, तिथे नको नको ते धंदे चालू केलेले आहेत. आणि इलिगल बिल्डिंग म्हणजे FSI जेवढा आहे त्याच्यापेक्षा अधिक बांधलेला आहे. MIDC स्वतंत्र प्राधिकरण असं म्हणतात. तो मला CFO सांगतात झळके की नाही आमच्याकडे येतच नाही. अरे प्लॅनिंग अथॉरिटी तुम्ही आहात, MIDC तुमच्या अंडर आहे, वन खात्याची जमीन तुमच्या अंडर आहे, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात. त्यामुळे तिथे जेवढे आता चालू आहेत धंदे हे सगळे श्रीमंत तिथून होत आहेत. आणि असं मला कळलं MIDC मध्ये दलाल आहेत. माझा स्वतः एक चुलत मेवणं माझ्याकडे आलं, दलालांमार्फत दिलं जातं. लॉटरी बिटरी काय दलाल मार्फत. माननीय ते उदय सामंत बिमन सगळे मिळून ते दलाल. पहिला ते सुभाष हे होते, काय त्यांचं नाव, उद्धव ठाकरे गटाचे देसाई, सुभाष देसाई, आणि आता ते उदय सामंत. हे सगळी त्यांचीच पिल्लावळ. सगळी मिली बघत होती, ठाकरे साहेब वगैरे सगळे मिली बघत होती. काही हे नाही, काँग्रेस याच्यात इन्व्हॉल्व नाही. प्लॅन पास केलेला म्हणून बांधकाम केलेल्या जेवढे पण मधले जेवढे पण बांधकाम केलेलं त्यांचं स्पष्ट सांगणं होतं की आमचा प्लॅन पास झालेला आहे. प्लॅन पासच चुकीचा आहे. एक मिनिट, प्लॅन पासच चुकीचा आहे. ते मी सिद्ध करून दाखवणार. तो नेअर जेलमध्ये जाणार. आणि ADDP माझं वाक्य लिहून ठेवा, येऊर मध्ये प्लॅन मंजूर होऊ शकत नाही. आव्हाड साहेबांचा पण नाही होऊ शकत. येऊर मध्ये किती अधिकृत बंगल्यांची यादी तुमच्याकडे आहे? 28. आणि सध्या स्थितीमध्ये अनधिकृत बंगल्यांची एकूण संख्या किती? 28 मंजूर. 28 अनधिकृत दिली ना आता मी तुम्हाला. मंजूर 28 जी आहे, 175च्या व्यतिरिक्त ही 175. त्या व्यतिरिक्त 28 अनधिकृत. आपलं अधिकृत आदिवासींची घरं नाही, छोटी छोटी गरिबांची नाही. अधिकृत बंगले येऊरमध्ये झालेले आहेत, त्याच्या मागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे? सत्ताधाऱ्यांचा. कोणाचा म्हणजे कसे होऊ शकतात? मग एक्झॅक्टली त्यांना जाऊन विचारा ADDP नी, आयुक्तांना. आता आयुक्त म्हणाले मी सही नाही करणार. बांगरकाळांच्या काळात झाले, होऊच कसे शकतात? वी आर गोइंग टू चॅलेंज दोज परमिशन्स 100%. नो कॉम्प्रोमाइज, नो राजकीय दबाव. तो दिया है हमने, सब दीवा का सब लिया है सब टोटल. रिजर्व प्लॉट है, एम्यूनिटी प्लॉट है, महापालिका का प्लॉट है, गव्हर्नमेंट का प्लॉट है, महसूल खाते का है, MIDC का है, सबका वन खात्याचा आहे. सगळ्यांच्याच बाबतीत आम्ही बोलतोय. आम्ही पाणी पुरवठा विभागाकडून डायरेक्ट ऍप दिले जात आहे. चौकशी होणार ना त्याची, डायरेक्ट ऍप दिले, चौकशी होणार ना त्याची. साहेब एकीकडे हे सर्व आणखी बांधकाम होत आहेत, यामध्ये अधिकारी तुम्ही बोलल्याप्रमाणे इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यामध्ये नागरिक बरडला जातो, तो त्यामध्ये गुण घेतो. आता थोडे एवढी लोक बेघर झाली, परंतु ह्यांच्यावर कुठे कारवाई होताना दिसत नाही. कोणावर? जे अधिकारी असतील किंवा बिल्डर असतील. एक्झॅक्टली. पहिली गोष्ट म्हणजे माझं हे म्हणणं आहे, माझं सांगणं आहे लोकांना की तुम्ही अनधिकृत त्याच्यामध्ये बांधकामाला पैसे का घेता? आपल्या मेहनतीचे पैसे का घेता? रूम घेतला नाही पाहिजे ना? नाही ना, पण नाही ना. हे मॉरल रिझन झालं. हे मॉरल रिझन झालं, लिगल रिझन होत नाही. आम्ही म्हाडामध्ये जगलोय. आमच्या वडिलांनी आम्हाला म्हाडामध्ये ठेवलं. ते माझं काम नाही. मग मला बनवा मुख्यमंत्री, मी स्कीम आणतो. मला 1 दिवसाचा मुख्यमंत्री बनवा अनिल कपूर सारखा. 1 दिवसात सगळ्यात
माझं वाक्य आहे. आता महेश आयरची रेकॉर्डिंगचे बोलला गेला, पण महेश आयर पहिले होते तेव्हा त्यांच्यावरती बसेल की नाही? कोणावर? सगळ्यांवर बसणार. जो कोणी इन्व्हॉल्ड असेल, मी असेल तर मी पैसे घेतले असतील तर मी पण हात बसलो पाहिजे, घेतले असतील तर. पण त्यामुळे 2 दिवसात या डीएमसी एन्क्रोचमेंट आणि इतर डीएमसींवर कारवाई झाली पाहिजे, त्या एएमसींवर कारवाई झाली पाहिजे. गरिबांना, लिपिकांना सस्पेंड केले दाखवायला, गरिबांना, लिपिकांना सस्पेंड केले दाखवायला, टॅक्सचे सुद्धा कारवाई दाखवली. आणि कालच त्यांनी अतिरिक्त आयुक्तांची बैठक सुद्धा घेतली की ज्यांचा संबंध नसताना पण त्याच्यावरती कारवाई. अतिरिक्त आयुक्त 1 नंबर बदमाश रोडे, 1 नंबर. त्या अधिकाऱ्यांना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करते. माळवे साहेबांबद्दल बोलणार नाही मी, कारण मला माहिती नाही सध्या माळवे साहेब कुठे असतात. मित्र आहेत आपले, ते कुठे असतात, त्यांचा काय रोल आहे अजून समजला नाही मला. पण अतिक्रमण हे रोडे साहेबांकडे आहे. रोज आम्ही जातो, रोज. नाही ते काढणार आम्ही काढणार. अहो वाटच बघतात, मी आम्हाला उपोषण करावं, मी एकदा तर मरावा. टपकलो म्हणजे कायमचा गेला त्रास. हा तुम्हाला सांगतो, कायमचा त्रास गेला. धमक्या आल्या मला भाई लोकांच्या, मोठ्या बाईने सांगितलंय, हे केलंय, ते केलंय, त्याच्याबद्दल कशाला बोलतो, त्या भानगडीत कशाला पडतो, असं तसं धमक्या आल्या. स्टेनगन चालतील, विठ्ठल मोरे, रामदास नायक. त्या अधिकाऱ्यांनी बैठक देऊन त्यांच्याबद्दल सांगितलं की ज्यावेळेस या अनधिकृत बांधकामं झाली होती त्यावेळेस आम्ही त्या पदावरती नव्हतो, आणि आज आम्ही इकडे आलो तरी पण सगळे इन्व्हॉल्ड आहेत. याबद्दल त्यांनी बुरपुले पासून सगळे इन्व्हॉल्ड आहेत. महेश राजदेरकर, अशोक बुरपुले, सगळे इन्व्हॉल्ड आहेत हे लोक. आणि जे बंगले बांधलेत आहे, हे जे VPs पण दिलेत मंजुऱ्या येऊरला किंवा इतर पण दिलेत, सगळ्या चुकीच्या आहेत. तिकडं टिकुजिनीवाडीकडनं निळकंठ वुड्सला रस्ता जातो, बोगद्याला परवानगी मिळते. तिकडे म्हाडाच्या इमारतीला परवानगी मिळते, तिकडे ते दुसरं स्क्वेअर फूट आहे त्याला परवानगी मिळते, आणि रस्ता रुंद होऊ शकत नाही का फॉरेस्ट मध्ये अडकलाय. महापालिकेचा रस्ता 40 मीटर रुंद होऊ शकत नाही तर फॉरेस्ट मध्ये अडकला. आयुक्त मला बोलतात, असं कसं ते रस्ता तिकडे, मी जातो तो असं मध्ये. म्हटलं तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा, ज्यांनी तिकडे त्या रस्त्याच्या मागे परमिशन दिल्या VPला, त्या बोगद्याला परवानगी दिली, पण तो रस्त्याला परवानगी नाही. म्हटलं रस्ता वन खात्याने अडवून ठेवलाय. अरे वन खातं कसं काय अडवून ठेवू शकतं? कसं काय अडवून ठेवू शकतं? डीपी मधला रस्ता वन खातं कसं काय? तुम्ही बघा ना, टिकुजिनी आणि माझ्या इथना सर्कलवर ना, हॅपी व्हॅलीच्या इथना सगळं गेलं निळकंठकडे. ते जे मोठे मोठे आता पब, कोठारी कंपाऊंड पूर्ण इलिगल आहे. कोठारी कंपाऊंड तोडायची ऑर्डर हायकोर्टाने दिली होती, तोडले का? सील केले होते, सील परत उघडलं गेलं. कोणी उघडले सील? सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली कोणी उघडले सील? सगळ्या गोष्टीची चौकशी झाली. कारण का यांची जी मालमत्ता बनली आहे सगळ्यांची, आज लोकमान्य नगर पाड्यामध्ये 1 नंबर पासून सगळ्या इमारती उभ्या राहिल्या. सरनाईक साहेब नगरसेवक असताना सगळ्या इमारती लाईनीत उभ्या राहिल्या. अशोकरावांच्या इथे डीपी मध्ये लाईनीत इमारती उभ्या राहिल्या. किसन नगर मध्ये सगळे पडवळ पासून तो माडी, शिंदे बिंदे, फाटक बिटक सगळ्यांनी इमारती बनवल्या अनाधिकृत. आता ते हालायला लागले, त्यांचे दाबेदार आणले, आता ते हालायला लागले. या सगळ्या इमारती आज नाही उद्या पडणार ना. पापटवळ आणि यांच्या बॅलन्स शीट बनल्यात. उद्योजक 300 कोटी, 200 कोटी, 100 कोटी. आईला मी पण यांच्या बरोबर होतो एवढे वर्ष. माझी नाही 2 कोटीच्या वर फाईल गेली. म्हणजे 200 कोटी, 300 कोटी, 400 कोटी. ठाण्यामध्ये आत्ताच माझं येताना एक चर्चा झाली MCHI मध्ये. मराठी माणूस तुरळक आहे, मराठी माणूस तुरळक आहे. आधिपत्य या ठाण्यावर गुजराती मारवाडी गाजवत आहेत आणि त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे. आणि त्यामुळेच ही अनधिकृत बांधकामं नगरसेवकांना द्यायची बनवायला आणि कमवा पैसे आणि परत निवडून या. चांगला माणूस निवडून येऊ शकत नाही, त्याचं कारणच हे आहे. हे देतील का सच्च्या माणसाला निवडून? तो संजय केळकर कसा येतो बाबा देव जाणी निवडून. काहीतरी चमत्कार आहे बाबा. पण साहेब तुम्ही साहेबांच्या काळापासून संजय हो मग मी तिथल्या नगरसेवक हो नेहमीच घेतलोय मी पहिल्यापासून. दीपकजी तुम्ही माझे मित्र आहात, पहिल्यापासून टाव फोडतोय मी. माझ्या वॉर्डात का नाही होऊन दिलं? परंतु तुम्ही PI दाखल करणार एवढंच बोलता. कोणी दाखलच नाही केली. कोण म्हणतो नाही केली? मी माझे रिट पिटिशन आहेत अनधिकृत बांधकामाच्या विरोधात. माझे स्वतःचे रिट पिटिशन आहेत, तुम्ही कॉपी चेक करा, मी तुम्हाला देतो कॉपीज. माझे स्वतःचे अनधिकृत बांधकाम, पण लिमिट आहे ना काहीतरी. बांधकामात चारी बाजूने एवढी फोपावत असलेली PI फक्त होते आणि PI म्हणून टाकली जाते लांब. ते लिगल डिपार्टमेंट तेच काम करतं. सगळे पैसे पण मग संपूर्ण बांधकामाच्या पाठीमागे नेमका पाठीराखा कोण? अक्का, थाना का अक्का कौन है? थाना में 4-5 अक्का है, उसमें से बड़ा अक्का कौन है? तुम ढूंढो अक्का.
रंगा बिर्ला, लोकमतमध्ये बातमी आली होती, रंगा बिर्ला, रंगा बिर्ला, आता जय वीरू भी थे ना इसके पहिले, जय वीरू भी थे, अभी रंगा बिर्ला. या ठाण्याचा आक्का कोण? आणि हे जगळे बोलतात ना जेवढे, हे तेवढ्यापुरतीच बोलतात, हे आवड साहेब पण तेवढ्यापुरती बोलतात, परत कॉम्प्रोज झाली की गप्प बसतात. आम्ही त्यातले नाही. हा, आम्ही त्यांना दाखवायचं, सांगायचं, ते लगेच जाणार एवढं आम्हाला न घेता. हा आता येऊरची जी एक सदस्य समिती नेमली आहे, हा. अहवाल ही पण वाट बघणार की तुम्ही केलेलं टाकत नाही ना, आम्ही करतोय, 100% आम्ही करतोय, 210% आम्ही. आम्हाला लय दबाव आले, आमच्या काका बिका लोकांनी लय दबाव टाकले, दबाव करू दे. तुम्ही समजून जा, ऐकलं का? आवाज उठवल्यावर आता उद्यापासून कारवाईला सुरुवात होईल, पण थोडे दिवस. हा, तू येऊरचा आहे ना, मग तू बघ ना, तिकडे आवाज उठव ना, तू लोकांना माझ्या मागे उभा कर ना. लोक घरात बसतात, आम्ही कपडे सांभाळतो, तुम्ही रस्त्यावर उतरा. काल तिकडे जॉगिंग ट्रॅक चालणारे आमच्याबरोबर कोण नव्हते आले, ते लांबून बघत बघत जात होते. अरे इथंच तर पाणी मुरतं, इथेच तर देश संपतोय ना आपला.